नमस्कार रसिक श्रोते हो, माझ्या रंगक्षितिजाचे या यूट्यूब चॅनलवर मी महाभारत ही सिरीज आपल्यासाठी घेऊन येते आणि ती तुम्हाला सगळ्यांना आवडेल याची मला खात्री आहे. या सिरीजची सुरुवात मला वाटते राजा शंतनूपासून झालीच पाहिजे, कारण महाभारताची सुरुवात ही यापासूनच करावी असं मला वाटतं. कारण महाभारतातील हे पात्र खरंच खूप महत्त्वाचं आहे. आता हा राजा शंतनू कोण होता, तर प्राचीन भारतामध्ये हस्तिनापूर राज्याचा तो राजा प्रतीप आणि राणी सुनंदा यांचा पराक्रमी पुत्र म्हणजे राजा शंतनू. हा खरंच न्यायप्रिय असा राजा होता. त्यांनी आपलं राज्य अत्यंत शांतीपूर्ण असं प्रस्थापित केलं होतं. अत्यंत पराक्रमी असा हा राजा आपल्या प्रजेसाठी खूप काही करायचा. खरं तर हा राजा प्रसिद्ध कशामुळे झाला, तर त्यांनी केलेलं गंगेशी लग्न. गंगा ही अत्यंत सुंदर होती हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, आणि तिच्या या सुंदरतेवर मोहित होऊन राजा शंतनूंनी तिला लग्नाची मागणी घातली. लग्नाची मागणी घातल्यानंतर गंगेनी तिच्या या सुंदरतेमुळे राजासमोर काही अटी ठेवल्या. खरं तर या अटींच्या मागं काही कारण होतं. ते कारण मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. तर ती अट कोणती होती, तर ती राजाला म्हणाली की राजा शंतनू, मी लग्नासाठी तयार आहे, पण तुला मात्र माझी एक अट मान्य करावी लागेल. राजा आधीच तिच्या प्रेमात बुडाला होता. तो म्हणाला, कोणती अट? तर ती म्हणाली, मी जे काही करेन त्यावर मला कोणताही प्रश्न तू कधीच करायचा नाहीस. राजा तिच्या प्रेमापोटी म्हणाला, ठीक आहे, मला मान्य ही अट. आणि त्या दोघांचा विवाह संपन्न झाला. लग्नानंतर त्यांना पुत्रप्राप्ती झाली. पण गंगेने मात्र एक कृत्य केलं, त्यामुळे राजा हा अचंबित झाला. पण त्याला तिने घातलेली अट आठवली आणि त्याने तिला प्रश्न केला नाही. तिचं हे कृत्य होतं, तिने त्या पुत्राला नदीत अर्पण केलं. यानंतर दुसरा पुत्र झाला, तिसरा पुत्र झाला, चौथा पुत्र झाला आणि असे 7 पुत्र झाले. या 7ही पुत्रांना गंगेने नदीत अर्पण केलं. यानंतर गंगा आणि राजा शंतनू यांना 8वा पुत्र झाला. ती तिच्या नियमाप्रमाणे पुन्हा एकदा त्या 8व्या पुत्राला नदीमध्ये अर्पण करण्यासाठी घेऊन जाऊ लागली. पण राजा शंतनूने आता मात्र त्या अटीचा भंग केला आणि तिला थांबवलं. तिने त्याला विचारलं की तू मला का थांबवतोयस? तर तो म्हणाला की राणी गंगा, आता मात्र मी माझ्या पुत्राला नदीत अर्पण करू देणार नाही. तू मला यामागचं कारण सांगशील का? तर गंगा ते कारण आणि सत्य सांगते, मात्र तिने घातलेल्या अटीचा राजा शंतनूने भंग केला, म्हणून ती त्याला सोडून निघून जाते. तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की राणी गंगा असं का करत होती, तर त्यामागे एक कारण आहे. राजांनी विचारलेल्या प्रश्नावर गंगा उत्तर देते आणि यामागची एक आध्यात्मिक कथा शंतनू राजाला सांगते. खरं तर राजा शंतनू आणि गंगेला हे झालेले जे 8 पुत्र होते ते देवलोकातील अष्टवसू होते. या अष्टवसूंचा प्रमुख वसू प्रभास हा त्याच्या पत्नीच्या म्हणजे बायकोच्या इच्छेखातर ऋषी वशिष्ठ यांच्या आश्रमामध्ये असणाऱ्या कामधेनू गायीला चोरण्यासाठी आला होता. ही कामधेनू गाय ही अत्यंत प्रसिद्ध होती आणि तिला चोरून नेण्याच्या कल्पनेने तो जेव्हा आला तेव्हा ऋषी वशिष्ठ यांना ही गोष्ट लक्षात आली. मग ऋषी वशिष्ठ रागावले आणि त्यांनी या वसुप्रभासला शाप दिला. त्यांनी सांगितलं, या शापामध्ये की तुम्हा सगळ्या 8 वसूंना पृथ्वीवरती जन्म घ्यावा लागेल आणि मनुष्य रूपात जन्मात यावं लागेल. यावरती प्रभास हा घाबरला आणि ऋषींची माफी मागू लागला. मग थोड्या वेळाने ऋषी शांत झाले आणि ऋषी वशिष्ठांनी त्यांना उपशाप दिला. ते म्हणाले की जेव्हा तुम्ही 8 वसू पृथ्वीवरती जन्माला मनुष्य रूपात याल, त्यावेळी 7 वसूंना मुक्तता मिळेल, पण तुला मात्र दीर्घायुष्य म्हणून या पृथ्वीवरती पूर्ण मनुष्य रूप धारण करावं लागेल. या घटनेनंतर वसूमधला प्रमुख प्रभास आणि इतर वसू हे गंगा मातेकडे आले आणि त्यांनी गंगेला साकडं घातलं
आणि त्यांनी विनंती केली की तू आमची माता हो आणि आम्हाला या शापातून मुक्ती मिळवून दे. त्यांच्या विनंतीला मान देऊन गंगा यासाठी तयार होते आणि मग ती राजा शंतनूची लग्न करते. आणि मग त्यांना 7 पुत्र होतात. ते 7 पुत्र गंगा नदीला अर्पण करते आणि अशा प्रकारे 7 वसूंना मुक्ती मिळते. म्हणजे गंगा हे जे कृत्य करत होती ते त्या मुलांना मारण्यासाठी नाही, तर त्यांचा उद्धार करण्यासाठी. मग 8वा पुत्र मात्र राजा शंतनू नदीत अर्पण करू देत नाही आणि त्याला आपल्याकडेच ठेवून घेतो. हा 8वा पुत्र म्हणजे माहिती आहे कोण? तर ते आपले भीष्म पितामह. राजा शंतनू आणि गंगा यांना जो 8वा पुत्र झालेला असतो त्याला मात्र गंगा पाण्यात सोडत नाही, कारण तिला राजा शंतनू हे करण्यासाठी अडवतो. त्याच्या हस्तक्षेपामुळे गंगा त्याला तिथेच सोडते आणि निघून जाते. याचं कारण सुद्धा आहे, कारण प्रभासला दीर्घायुष्याचा शाप होता. त्यामुळे हाच प्रभास भीष्म म्हणून राजा शंतनूपाशी लहानाचा मोठा होतो आणि तिथेच वाढतो. हा भीष्म पितामह म्हणून पुढे प्रसिद्ध होतो आणि महाभारतामध्ये भीष्म नावाचं जे पात्र आहे ते खरंच खूप ठळक आहे. यापुढे काय होतं हे आपण जाणून घेऊया माझ्या या सिरीजच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.